नमस्कार माऊली भक्तांनो, माझ्या भक्तिसागर या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. गजानन महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. आज आपण महाराजांच्या भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत. अनुभवाचे नाव आहे व्याधी वारून केले मजला संपन्न. श्री सुधाकर नरगुंदकर, राहणार नाशिक, या भक्ताचा हा अनुभव आहे. चला तर मग अनुभव ऐकायला सुरुवात करूया. जय गजानन. आज मी 70च्या घरात पोहोचलो आहे. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगात गजानन महाराजांनी माझी पाठीराखणा केली आहे. पण अगदी लहानपणी म्हणले 9व्या वर्गात असताना माझ्या जीवनात आलेले 2 अनुभव अजूनही माझ्या स्मरणात आहेत. एका अनुभवातून महाराजांनी मला शिकवले की तू माझं दर्शन केले असू दे वा नसू दे, माझा फोटो तू पाहिला असो या नसो, यांनी काहीही फरक पडत नाही. तू मला आर्तपणे साथ घाल, मी भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देईन. आणि दुसऱ्या अनुभवातून त्यांनी मला शिकवलं, असेल हरी तर देईल खटल्यावरी, हे चालायचं नाही. तू मेहनत घेतली तर तुझ्या यशाला अधिक उजाळा मिळेल. मला आठवतं 1963 मधील ती घटना असावी. मला टायफॉईड झाला होता. नुसता झालाच नाही तर तो पुन्हा पलटून दुबारा झाला, रिप्लेस झाला. रिप्लेस टायफॉईड चे भयंकर प्रकार आहेत. हे कदाचित नवीन लोकांना कळणार नाही, कारण अलीकडे नवीन शोध, अद्ययावत दवाखाने, तज्ज्ञ डॉक्टर यामुळे टायफॉईड शब्द तेवढा भीतीदायक वाटत नाही. पण पूर्वी बरेच लोक या रोगात दगावले आहेत. त्या काळी टेऱ्यामाइसिनच्या गोळ्या टायफॉईडसाठी दिल्या जात. मला त्या गोळ्या फार उष्ण पडत, पण दुसरा काही इलाज नव्हता. टायफॉईडमध्ये ताप नॉर्मल येणे म्हणजे रोगाला उतार. पण नॉर्मल तर जाऊ द्या, मला सतत 3 दिवस 3 रात्र 103 ते 104 असा ताप होता. सर्व प्रयत्न केल्यावर डॉक्टरांनी वडिलांना सांगितलं, वैद्यकीय इलाज आता संपले. तुम्हाला काही प्राथमिक उपाय करायचे असतील तर करू शकता. ते ऐकून मुलगा हातचा जाणार असं समजून वडील हताश झाले. पारमार्थिक उपाय म्हणजे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला. आम्ही तेव्हा भुसावळला राहत होतो. वडिलांना आसपास चौकशी केली तेव्हा कळले की शेगावला गजानन महाराज होऊन गेलेत. त्यांच्या आशीर्वादाने गावातील श्री बाबू गुरुजी जोशी हे असे काही उपाय सुचवतात. वडील त्यांना भेटले आणि माझी सर्व परिस्थिती कथन केली. त्यांनी काही नामजप करून एक काळा गंडा आणि अंगारा दिला. गंडा माझ्या उशीखाली ठेवायला आणि मला अंगारा लावत राहायचा सल्ला दिला. तसेच तब्येत बरी झाल्यावर शेगावला जाऊन समाधी दर्शन घेऊन या असे सांगितले. वडिलांनी त्यांना दक्षिणा विचारली तेव्हा मला काही पैसे नको. जेव्हा शेगावला जाल तेव्हा ₹1.25 अभिषेकासाठी द्या असं सांगितलं. तो उपाय सुरू झाला आणि डॉक्टरही आश्चर्य करू लागले. क्रमश ताप उतरत गेला, नॉर्मल झाला आणि कुणाचा विश्वास बसणार नाही. पण मी 15व्या दिवशी शेगावला समाधीपुढे उभा होतो. दर्शन घेऊन गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय म्हणतच समाधीच्या पायऱ्या चढून वर आलो. तेव्हा पूर्ण भारावून गेलो होतो. ते माझे पहिले शेगाव दर्शन होते. त्या काळी शेगाव फारसं कुणाला माहीत नव्हतं. स्टेशनवर शुकशुकाट, दर्शनासाठी फारशी गर्दी नाही अशी स्थिती होती.
वडिलांना गजानन महाराजांनी मुलाचा जीव वाचवून अतिशय आनंद दिला होता. त्यामुळे त्यांनी एक अनोखा संकल्प केला की गजानन विजय ग्रंथ शेगाव येथून घ्यायचा आणि परिचिंतनाकडे जाऊन त्यांच्या घरी त्याचं पारायण करायचं आणि तो ग्रंथ त्यांना भेट द्यायचा. त्यांनी दादर, कल्याण, डोंबिवली या भागात बऱ्याच पोथ्या वाटल्या आणि अनेकांचा तोंड भरून गजानन महाराजांची महती सांगितली आणि गजानन महाराजांना प्रत्येक वेळी प्रार्थना केली की महाराज, तुमची किमया यांना कळू द्या, अनेकांना कळू द्या आणि या सर्वावर तुमची कृपादृष्टी असू द्या. वडिलांच्या या प्रार्थनेकडून पाहून मला नेहमी वाटायचं की अशा सर्व भक्तांनीच त्यांच्या दैवताची महती सर्वत्र पसरविण्यास दैवताच्या आशीर्वादानेच मुंगीचा वाटा उचलायला हवा. आजच्या घटकेला शेगाव जग प्रसिद्ध आहे, पण अगदी वडिलांच्या पद्धतीने जरी नाही तरी विजय ग्रंथ वाटण्याचे कार्य त्यांची सून आजही करत आहे. आम्ही वर्षातून किमान 2दा शेगाव दर्शनाला जातो. तेव्हा गजानन विजय ग्रंथाच्या काही प्रती आणायला चुकत नाही. असो, मी बरा झालो, मरणाच्या दारातून परत आलो. अशक्तपणा आला होता आणि वार्षिक परीक्षेची वेळ आली होती. मी शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचो. नेहमी वरच्या नंबराने पास व्हायचो. माझी प्रकृती पाहून काही शिक्षक म्हणाले, याला आपण परीक्षेशिवाय वरच्या वर्गात जाऊ देऊ, कारण वार्षिक परीक्षा तशीही झाली आहे. तसं 6 मासी परीक्षेत मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. पण आता शाळेत माझ्याविषयी चर्चा सुरू झाल्या आणि माझी मानसिक स्थिती विचित्र होऊन गेली. पण आता मला गजानन महाराज माहीत झाले होते. मी त्यांना प्रार्थना केली की तुम्ही मला गंभीर आजारातून बाहेर काढले. आता परीक्षेविषयी मुख्याध्यापकांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. नंतर शाळेने वडिलांना सांगितलं की आम्हा स्वतंत्रपणे त्याची एकट्याची पूर्ण विषयाची परीक्षा घेऊ दे. त्याला अभ्यास करायला सांगा, त्याची तयारी करून घ्या. मग मला परीक्षेची पूर्ण तयारी करावी लागली. माझी एकट्याची नव्याने परीक्षा झाली आणि रिझल्ट जाहीर झाला. मी शाळेतील 4ही वर्गामधून सर्वाधिक गुण घेऊन पहिला आलो होतो. गजानन महाराजांनी माझ्याकडून थोडी जास्त मेहनत करून घेतली, पण त्याचं फळ ही पदरात घातलं आणि माझ्या यशाला अधिक उजाळा दिला. आज या गोष्टीला 50 वर्ष होऊन गेले. त्या बाबू गुरुजीच्या माध्यमातून मी गजानन महाराजांकडे ओढल्या गेलो. आजही नियमाने गजानन विजय ग्रंथ पारायण करीत असतो. 19 अध्यायात महाराज म्हणतात, कैवल्याच्या मार्गावर भाविकांना आणण्याचं काम ईश्वरी योजनेतून होत असतं. आणि महाराज असंही म्हणतात, ज्यांची निष्ठा बसेल व जो माझा असेल त्याचंच कार्य होईल. इतरांची ना जरूर मला हे वाचलं की महाराजांना एकच प्रार्थना करावीशी वाटते की त्यांनी मला आपलं समजावं, भक्तीच्या या मार्गावर मला सतत मार्गदर्शन करीत राहावं आणि त्यांनी दाखविल्या मार्गावर चालता चालता मुखातून एकच जप होत राहो, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.